गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी चरण स्पर्श या माझ्या भक्ती चॅनलवर. तर गणपती बाप्पांचं आगमन अगदी 4-5 दिवसांवर आलेलं आहे आणि या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा अशा कोणत्या राशी आहेत ज्यांच्यावर त्यांची विशेष कृपा घेऊन येणार आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या राशींमध्ये तुमची पण रास तर नाही ना? तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तर सुरुवात करूया व्हिडिओला. तर पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी गणपती बाप्पा हा यशाचा मार्ग दाखवणार आहेत. करिअरमध्ये अडकलेले निर्णय आता योग्य ठरणार आहेत. नोकरीत बढतीची आणि व्यवसायाची नवीन कराराची संधी मिळेल. घरगुती वातावरण शांत राहील. नवं वाहन किंवा खरेदीची योग तयार होत आहेत. तर मेष राशीवाल्यांनी असे कोणते उपाय करायचे की त्यामुळे गणपती बाप्पा त्यांच्यावर विशेष आशीर्वाद देतील? तर या दिवशी लाल फूल आणि मोदक बाप्पाला अर्पण करायचे. यामुळे करिअर आणि व्यवसाय प्रगती निश्चित होईल. तर दुसरी राशी आहे मिथुन. तर मिथुन राशीवर गणपती बाप्पा विशेष कृपा दृष्टी ठेवणार आहेत. अडकलेले पैसे, गुंतवणूक परत मिळेल. घरात सुखशांती निर्माण होईल. नातेवाईकांतले गैरसमज दूर होण्याचा काळ हा आहे. आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक तणाव कमी होऊन आत्मविश्वास वाढेल. तर मिथुन राशीवाल्यांनी चतुर्थीच्या दिवशी 21 दुर्वा आणि 11 मोदक अर्पण करून ओम गणपतये नमः मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यातून धनप्राप्ती आणि घरातील अडथळे दूर होतील. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना बाप्पा नाव, कीर्ती आणि मान मरातब देणार आहेत. समाजात प्रतिष्ठा वाढेल. सरकारी कामं, कोर्ट कचेऱ्यांचे विषय किंवा अडकलेली मोठी प्रकरणं मार्गी लागतील. करिअरमध्ये नवी संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ अतिशय लाभदायक ठरेल. सिंह राशीवाल्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी सोन्याचा अथवा तांब्याचं नाणं बाप्पाला अर्पण करून नंतर तिजोरीत ठेवावं. यामुळे धनलाभ आणि प्रतिष्ठा कायम राहील. पुढची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा गणेशोत्सव नवा बदल घेऊन येईल. अडकलेली आर्थिक कामं पूर्ण होतील. अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. नोकरीत बढती किंवा बदलाचे शुभ संकेत आहेत. नातेसंबंध गोड होतील. वैवाहिक जीवनात शांतता येईल. या दिवशी वृश्चिक राशीवाल्यांनी बाप्पाला लाल फुलं आणि मोदक अर्पण करावेत. यामुळे घरातील मतभेद दूर होऊन समृद्धी वाढेल. तर पुढची राशी आहे मकर. मकर राशीच्या लोकांसाठी गणपती बाप्पा खूप मोठी भेट घेऊन येणार आहेत. नवं घर, वाहन किंवा मालमत्ता खरेदीचा योग आहेत. करिअरमध्ये धैर्य किंवा स्थैर्य येईल आणि उच्च पदाची संधी मिळू शकते. अडकलेले मोठे प्रकल्प मार्गी लागतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मकर राशीवाल्यांनी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला 21 दुर्गा अर्पण करून गायींना गुळ हरभरा दान करायचा आहे. याने धनलाभ आणि कुटुंबातील सुखशांती मिळेल. तर पुढची रास आहे मीन. मीन राशीच्या लोकांना गणपती बाप्पा आध्यात्मिक प्रगती आणि आर्थिक लाभ देणार आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासाचे योग आहेत. नोकरीत आणि व्यवसायात मोठे यश मिळेल. नवीन ओळखी लाभदायी ठरतील. मानसिक शांती मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. मीन राशीवाल्यांनी या दिवशी 11 मोदक आणि पिवळं फूल बाप्पांना अर्पण करायचे. याने भाग्य खुलतं आणि धनप्राप्ती होती. तर मंडळी, या गणेश चतुर्थीला मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक, मकर आणि मीन या 6 राशींवर बाप्पांची विशेष कृपा असणार आहे. पण बाप्पा फक्त राशींवर नाही तर प्रत्येक श्रद्धाळू भक्तांवर कृपा करतो. ज्यांचं मन शुद्ध आणि श्रद्धा प्रगाढ त्यांचं जीवन बाप्पा सुख समृद्धीने भरून टाकतो. मंडळी, गणपती बाप्पा हा फक्त विघ्नहर्ताच नाही
तर आशेचा आणि नव्या सुरुवातीचा आधार आहे. या 6 राशींवर गणपती बाप्पांची विशेष कृपा तर राहणार आहेतच आणि त्यांच्या मनात श्रद्धा आहे त्याला कधीही एकटं सोडत नाही. जीवनात कितीही अडथळे आले तरी बाप्पा नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभा असतो. त्यांचं एक स्मरण केलं की धैर्य मिळतं, आत्मविश्वास वाढतो आणि काळोखातही नवी वाट दिसते. म्हणूनच या गणेश चतुर्थीला आपण फक्त बाप्पाला घरी आणू नये, तर त्याला आपल्या मनात, आपल्या विचारांत आणि आपल्या कृतीत स्थान द्यावं. कारण जेव्हा मनात बाप्पा असतो ना, तेव्हा जीवनात काहीच अशक्य राहत नाही. आपल्या प्रत्येक स्वप्नाला नवी उंची मिळते आणि प्रत्येक संकटांचं रूपांतर संधीमध्ये होतं. चला तर श्रद्धा आणि विश्वासाचा दिवा प्रज्वलित करूया आणि गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या जीवनात नव्या सूर्योदय घडूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन माहितीपर आणि भक्तिमय व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा. धन्यवाद.